आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या आजच्या ठळक बातम्या। तर मग यामधील आजची पहिली ठळक बातमी अशी आहे की अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यामध्ये आला आहे। जिल्ह्यामधील 11,000 हेक्टरवरील पिकांना यामुळे जबर फटका बसला आहे। हाताशी आलेले पिके भुईसपाट झाले आहेत आणि एकाच महिन्यामध्ये अवकाळीचा दुसऱ्यांदा तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरी उघड्यावर सापडले आहेत। सरकार येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 5 लाख टन कांदा खरेदी करणार आहे। कांदा निर्यात बंदीच्या मुदतवाढीमुळे मंडीच्या भावामध्ये संभाव्य घसरणीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 5 लाख टन रब्बी कांदा खरेदी करण्यास सुरुवात करणार आहे। गेल्या आठवड्यामध्ये वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी पुढील आदेशापर्यंत वाढवली होती। कांद्याच्या निर्यातीवरील बंदी 31 मार्च पर्यंत लागू देखील होती आणि आता याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 5 लाख टन कांदा खरेदी करण्याची परवानगी दिली आहे। राज्यामधील शेतकऱ्यांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे। राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना आता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे। कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी 6 ते 8% दरवाढ लागू करण्यामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे संकटामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने जोरदार या अंतर्गत शॉक दिला आहे। अपघात विमा भरपाई वाटपाला मिळाली आहे गती। तालुक्याला अधिकार दिल्याचा परिणाम 8,854 दावे करण्यामध्ये आले आहेत मंजूर। चालू वर्षामधील दाव्यांमधील भरपाईपोटी अलीकडे 150 कोटी रुपयांचा निधी कृषी आयुक्तालयाला उपलब्ध झाला होता। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमधील प्रलंबित अपघात विमा योजनेमधील 2,980 दावे आता मंजूर करण्यामध्ये आले आहेत आणि यांना लवकरच या अनुदानाची रक्कम देखील वितरित करण्यामध्ये येणार आहे। दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांकडून पीक कर्जामधील व्याज कपात करण्यामध्ये येत आहे। शासन आदेशांची अधिकाऱ्यांकडून पायमल्ली केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। पीक कर्जाची नियमितपणे फेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याज वसुली करण्यामध्ये येऊ नये असा अध्यादेश काढलेला असतानाही छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दुष्काळग्रस्त गावामधूनच व्याज कपात होत असल्याचे तक्रारी शेतकऱ्यांकडून सध्या पुढे आल्या आहेत। 1.25 लाख शेतकऱ्यांना विम्याचे नुकसान भरपाई मंजूर। जिल्ह्यामध्ये अजूनही लाखांवर शेतकरी आहेत नुकसान भरपाईपासून वंचित। खरीप हंगामामध्ये वेळेवर पाऊस न पडणे, अति पाऊस अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। जिल्ह्यामधील खरीप पीक विमा योजनेमध्ये सहभागी 2,28,441 शेतकऱ्यांपैकी 1,25,600 शेतकऱ्यांना 42 कोटी 13,09,000 रुपयांचे नुकसान भरपाईचे वाटप करण्यामध्ये आले आहे। अजून 1,02,841 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। देशामध्ये कृषी कर्ज वितरणाने ओलांडला आहे 20 लाख कोटी रुपयांचा टप्पा। नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कृषी क्षेत्रामधील बँक कर्जामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। विद्यमान आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जानेवारी या कालावधीमध्ये बँकांनी 20.39 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले। संपूर्ण 2013 ते 14 या वर्षामध्ये 7.3 लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरित करण्यामध्ये आले होते। अशा प्रकारची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील या ठिकाणी दिली आहे। राज्यामधील शेतकऱ्यांना 2,268 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई अदा। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला देखील मान्यता देण्यामध्ये आली आहे। पीक विमा योजनेअंतर्गत राज्यामधील 50,01,000 शेतकऱ्यांना 2023च्या खरीप हंगामामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेतून 2,268 कोटी रुपये विमा रक्कम अदा करण्यामध्ये आली असल्याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पादरम्यान दिली होती। विदर्भ आणि मराठवाड्यामधील शेतकऱ्यांसाठी राबवण्यामध्ये येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या 6,000 कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास देखील या अंतर्गत मान्यता देण्यामध्ये आली असल्याचे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते। राज्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। 2 एप्रिल रोजी राज्यामधील अकोला जिल्ह्यामधील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 8,315 रुपयापर्यंत सर्वोच्च भाव पाहायला मिळाला आहे। तर दुसरीकडे त्याच दिवशी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 8,100 रुपये एवढा सर्वोच्च भाव पाहायला मिळाला। तर मग अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।